पुढे एक धक्कादायक असा प्रकार समोर येतोय बुलढाण्यातून। बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। बुलढाण्यातील चिखलीच्या डोंगरशिवली गावात शेतकऱ्यांना आत्मदहनाचा प्रयत्न केला। नाफेड केंद्रावरील सोयाबीन खरेदी बंद असल्याने शेतकरी त्रस्त होता। चिखली तालुक्यातील सोमठाणा नाफेड खरेदी केंद्रावरचा हा धक्कादायक असा प्रकार। ज्ञानेश्वर सावळे असं आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। 10 ते 12 दिवसांपासून केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याने सोयाबीन खरेदी बंद होती आणि त्याचमुळे या शेतकऱ्यानं हे धक्कादायक असं पाऊल उचललं। कमीत कमी त्याची मर्यादा असते कोणत्या गोष्टीची। ते कॅन कुठे मावली तुमची? कॅन कुठे ते काय होतं त्या कॅनी? पेट्रोल तुम्ही तो माल बघून घ्यायचा। चला चला या रे. चला तुम्ही आता आता म्हणा यायचे तुम्हाला आता या चोरानं माल गेले की नाही आतला तो कोणत्या कलर मध्ये बसतो हे मला सांगा। कपडे घालून गेले. तुम्ही काय केलं मग आता? मी आता आत्मदहन करणार होतो इथे। आत्मदहन करणार होतो कारण की मी मेलो चालतो पण बाकीच्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे हे म्हणणं आहे। मग मला काही किंमत नाही, मला माझ्या जीवाची बी किंमत नाही मला, पण हे बाकी लोकांचं असं नुकसान नाही झालं पाहिजे। तुम्ही कुठले? डोंगर शेवली। काय नाव भाऊ तुमचं? ज्ञानेश्वर सावळे। पूर्ण नाव सांगा पूर्ण. ज्ञानेश्वर दिनकर सावळे। बरं चूप बसणार किती दिवस आहे माणूस कमीत कमी त्याची मर्यादा असते कोणत्या गोष्टीची। ते कॅन कुठे मावली तुमची? कॅन कुठे ते काय होतं त्या कॅनी? पेट्रोल तुम्ही तो माल बघून